नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या कॉफी विथ कदम या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज माझ्या कार्यक्रमासोबत म्हणजे आज आपल्यासोबत एक अशी असामी आहे की ज्यांना खरं तर इंट्रोडक्शनची तशी फार आवश्यकता नाही आहे. त्यांचं नाव आहे संदीप कुलकर्णी. अभिनेते संदीप कुलकर्णी अतिशय संवेदनशील, अभ्यासू अभिनेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे संदीप कुलकर्णी जी आज आपल्यासोबत आलेले आहेत. जसं मी म्हटलं की तुम्हाला इंट्रोडक्शनची गरज नाही आहे, कारण त्यांच्याकडे पाहिलं की आपल्याला कॉमन मॅन्स हिरो म्हणून त्यांच्याकडे आजही पाहिलं जातं. अर्थात त्यांनी अनेक वेगवेगळ्या भूमिका त्यानंतरही केलेल्या आहेत. आपण ते सगळं जाणून घेणारच आहोत, त्याच्या मागची स्टोरीसुद्धा जाणून घेणार आहोत. पण आम्हाला सगळ्यांनाच संदीपजी ऐकायला आवडेल की आत्ता नवीन तुम्ही आमच्यासाठी काय घेऊन येत आहे. नमस्कार. सर्वप्रथम नवीन खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. ऑब्व्हियसली आता वेब सिरीज किंवा OTT प्लॅटफॉर्म्स आलेले आहेत आणि खूप चांगल्या ॲक्टर्सना अपॉर्च्युनिटी मिळते. म्हणजे मराठीमध्ये तर ऑब्व्हियसली आमच्यासारख्या नटांना तर खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज झाल्या आणि खूप जसं डोंबिवली फास्ट, श्वास किंवा तिथून तो वळण सगळा. पण OTTमध्ये विषयाला खूप वेगवेगळे अपॉर्च्युनिटीज मिळालं. तसं एक आता मी वेब सिरीज करतो आहे, जसं नाव सोनी लिव्हसाठी आहे. ती आत्ता तयार झाली, ती आता हँडओव्हर केली आहे सोनीला. त्याचं नाव आहे समर ऑफ 88. ओके. तो इमर्जन्सीचा बॅकड्रॉप आहे. इमर्जन्सी, त्याचे रेपरकेशन्स आणि त्याच्यानंतरचं यूथ आणि त्याचं काय, तर त्याच्यामध्ये मला जॉर्ज फर्नांडिस करायला मिळाला. सो अगेन अमेझिंग पर्सनॅलिटी. म्हणजे मी त्या कारणाने जॉर्ज फर्नांडिसना जाणून घेण्याचं मला ती संधी मिळाली. आणि काय पर्सनॅलिटी होती, म्हणजे ही वॉज अ लीडर, अमेझिंग लीडर. म्हणजे अर्थात त्याच्यावरती एक वेगळा विषय होऊ शकतो, पण दॅट इज वन इंटरेस्टिंग. हे दुसरं एक ॲमेझॉनसाठी मी एक सिरियल केली आहे, त्याचं नाव आहे दलदल. त्याच्यात काम केलं आहे आणि ती क्राईम स्टोरी आहे. रीटा परेराची एक केस आहे जी टीनेजर्स क्राईम करत होते आणि त्यांच्यावरती आहे. तो त्याच्यामध्ये मी एक चांगला महत्त्वाचा रोल केला आहे. आत्ता एक हिंदी सिनेमा मी शूट करतो आहे. ऑलमोस्ट त्याचा आता संपेल, म्हणजे 75% ऑलमोस्ट सिनेमा झाला आहे. तो आहे उज्ज्वल निकमांच्या कसाबच्या केस. क्या बात आहे. म्हणजे आमच्यासाठी असं प्रचंड बौद्धिक खाद्य तुम्ही येत्या काळामध्ये घेऊन येत आहे. हो, पण ती खूप इमोशनल केस आहे ना आपल्यासाठी. म्हणजे कारण ती काय म्हणतो त्याला, एक मोठं लँडमार्क केस आहे आपल्या अख्ख्या देशासाठी आणि इनफॅक्ट इंडियाचं एक वर्ल्ड इमेज प्रोजेक्ट करण्यासाठी ती फार महत्त्वाची केस आहे. आणि त्याच्यावरती तो सिनेमा होता आहे. राजकुमार राव निकमांचं काम करतो आहे आणि मी त्यांच्याबरोबर एक डिप्लोमॅटचं काम करतो आहे, जो त्यांच्याबरोबर होता आणि जो पाकिस्तानलाही त्यांच्याबरोबर गेला होता, असं वगैरे तो एक रोल आहे. ती फार महत्त्वाची इंटरेस्टिंग फिल्म आहे. ह्या महिन्यात आत्ता 21 तारखेला आमची एक फिल्म रिलीज होते, त्याचं नाव आहे असंभव. ओके. सो असंभव ही सिरियलशी त्या रिलेटेड काही नाही आहे, ही वेगळी फिल्म आहे. ही एक परत थ्रिलर आहे आणि त्याच्यामध्ये मुक्ता बर्वे आहे, प्रिया बापट आहे, सचित पाटील आहे. आणि ही पहिली मराठी फिल्म नैनितालमध्ये शूट केली आहे. त्यामुळे व्हिज्युअली आणि त्याचा एक वेगळा लँडस्केप मराठीमध्ये बघायला मिळेल. ती गोष्ट तिथे घडते, म्हणजे ती ऑर्गॅनिकली नैनितालमध्ये शूट झालेली फिल्म आहे. खरं आहे. म्हणजे मला असं वाटतं की येत्या काळामध्ये एकदम बंपर धमाका तुम्ही घेऊन येणार आहात. वेगवेगळ्या पठडीतल्या, जशा तुम्ही आत्ता सांगितलेत, वेगवेगळ्या पठडीतले तुम्ही रोल साकारलेले आहे. सो इच रोल हॅज अ डिफरंट फ्लेवर. येस, लकीली प्रोजेक्ट्स तसे. आणि ऑब्व्हियसली मी म्हणजे सिलेक्ट करताना किंवा घेताना सुद्धा तसे प्रोजेक्ट्स की जिथे मला काहीतरी एक्साइटिंग वेगळं काहीतरी करायला मिळेल. खरं आहे. पण जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही परफेक्शनिस्ट आहात आणि तुम्ही व्हेरी सिलेक्टिव्ह आहात. खरं तर तुमची कारकीर्द ही फार आधीपासून सुरू झालेली आहे. असं असताना देखील फार सिलेक्टिव्ह रोल्सकडे तुमचा कल हा प्रेक्षकांना देखील असलेला पाहायला मिळाला. तर असं सिलेक्शन करताना नेमक्या अशा कुठल्या गोष्टी तुम्ही म्हणजे आवर्जून पाहता, किंवा हे तरी असलं पाहिजे? किंवा मी जसं म्हटलं तसं ना, ही एक पर्सनल जर्नी असते. पहिली गोष्ट की तुम्हाला कुठे जायचं आहे आणि तुम्हाला कुठला प्रवास निवडायचा आहे. त्यामुळे ह्याला खूप पेशन्स लागतो, पहिली गोष्ट. कारण मधला एक असा काळ असतो की खरंच काम नसतं किंवा तुम्ही काही अर्थात मी आर्टिस्ट असल्यामुळे किंवा माझं वाचन खूप किंवा बघणं खूप असल्यामुळे प्रवास ह्या गोष्टी
कारण इतर गोष्टी ना तुम्हाला प्रगल्भ करत असतात, तुम्हाला वेगवेगळे अनुभव देत असतात, ज्याचा तुम्हाला ॲक्टर म्हणून, आर्टिस्ट म्हणून आणि माणूस म्हणून त्याचा उपयोग होत असतो. तर ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. त्यामुळे पहिली गोष्ट तर जेव्हा स्क्रिप्ट येते, गोष्ट येतं, ती किती प्रगल्भ आहे, ती किती डेप्थमध्ये आहे, त्याच्या काय वेगळ्या त्याचे पदर आहेत, हे वगैरे सगळं त्यात ती गोष्ट सिलेक्ट केल्यामुळे वेगवेगळे रोल्स मला करायला मिळतात. आणि बेसिकली असं आहे, तो स्वार्थ असा असतो की ह्या चांगल्या गोष्टींना कायम राहतात, हे लोकांच्या लक्षात राहतात, परत त्याची एक शेल्फ लाईफ खूप लाँग असते. त्यामुळे मग असे वेगवेगळे रोल्स करायला मिळतात आणि ती एक्साइटमेंट आहे. जसं मी मगाशी म्हटलं की फार आधीपासून तुम्ही कामाला सुरुवात केली, तर तेही नक्की मला जाणून घ्यायला लागेल की व्हॉट हॅज ट्रिगर्ड यू की आत्ता आपण अभिनय या क्षेत्राकडे वळलं पाहिजे. कारण मुळात तुम्ही कलाकार म्हणजे जे स्कूल ऑफ आर्टचे स्टुडंट होतात, पेंटिंग हा तुमचा विषय होता. तर मग पेंटिंगपासून टी व्ही स्क्रीनवरची कला ह्याकडे आपण कसे वळलात? सो मला खरं पेंटरच व्हायचं होतं, म्हणून मी मध्ये फाईन आर्ट्सची अगदी ॲडमिशन घेऊन आणि फार त्याच्यासाठी तयारी वगैरे करून मी घेतली होती. मला असं वाटतं शेवटच्या वर्षापर्यंत मी जे पासआउट केलं त्याच्यानंतरसुद्धा माझं असं होतं की मी पेंटिंग, म्हणजे माझं त्यावेळेला तर असं होतं की पॅरिसमध्ये जाऊन तिथे सेटल व्हावं, तिथे आपलं एक स्टुडिओ उघडावं, आणि कारण ते पेंटिंगचं एक मोठं हब होतं. आणि सगळ्या कला पॅरिसमध्ये त्यावेळेला खूप अशा इव्हॉल्व्ह व्हायच्या, सगळे जे पेंटिंगमधले मोठे मोमेंट्स जे तिथून इव्हॉल्व्ह झालेले आहेत. सो ऑब्व्हियसली ते दॅट वॉज द हे. आणि पण नंतर माझी सत्यदेव दुबेंशी ओळख झाली आणि चेतन दातार जो माझा मित्र होता, जो आम्ही लवकर गमावला, अत्यंत टॅलेंटेड आणि अत्यंत काय म्हणतो डेडिकेटेड असा रायटर आणि माझा मित्र होता. त्याच्या थ्रू मी दुबेंकडे गेलो होतो आणि दुबेंकडे गेल्यानंतर मला ती पर्सनॅलिटी एवढी अशी अट्रॅक्ट झाली की मी म्हटलं अरे नाही, ह्याच्याबरोबर एक 3 वर्ष तरी थिएटर करून बघूया काय. सो मी ना खूप एक्सप्लोरर होतो. साधारण काय वय होतं? दॅट वॉज कॉलेज पासआउट झालो होतो मी ऑलमोस्ट काय म्हणजे 22, 24, 25. म्हणजे मी ऑब्व्हियसली ॲडव्हर्टायझिंगमध्ये काही काम त्यावेळेला करत होतो सतत, आणि ते करता करता मग मी दुबेंना थिएटरमध्ये जॉईन झालो. आणि त्या काळामध्ये मी त्या थिएटरमध्ये कसा ओढला गेलो आणि माझं सगळं हे कसं, कारण त्या माणसाचं मॅग्नेटिझमच असं होतं किंवा त्यांचं ते डायनामिझमच असं होतं की यु नो पीपल गेट अट. आणि मी म्हणजे मला मजा आली थिएटर करता करता. आणि मग तेव्हा मग मी वर्ल्ड सिनेमा पाहिला. थिएटर बघण्यासाठी आमची ती दुबेंची नाटकं बघण्यासाठी श्याम बेनेगल, गोविंद नेहलानी यायचे. तर त्यामुळे माझी पहिली फिल्म ही हिंदी श्याम बेनेगलांबरोबर झाली. मग दुसरी 1994 मध्ये मम्मू. तर मम्मूमध्ये काम करण्याचा अनुभव कसा होता? आणि खास करून हिंदी, जसं तुम्ही म्हटलात की मराठी माणूस हा जेव्हा हिंदी चित्रपटात काम करतो तेव्हा देखील त्याला काय अडथळे येतात? मग लँग्वेजपासून प्रोनाऊन्सिएशन, ॲक्सेंट, इथं देखील तुम्ही काम केलेलं नाही? हे ओघाने झालं, कारण मी दुबेंबरोबर थिएटर करत होतो तेव्हाच हिंदी, मराठी आणि इंग्लिश तिन्ही भाषांमध्ये, आणि ते भाषेचेच मास्टर असल्यामुळे भाषा आमची उत्तम, म्हणजे माझं हिंदीसुद्धा अत्यंत तेव्हापासूनच उत्तम होतं. कारण खूप काम आणि खूप नाटकं, म्हणजे माझं पहिलं नाटक त्यांच्यावर होतं, त्यात नसीरुद्दीन शाह, अमरीश पुरी आणि अंधायुग हे हिंदीतलं क्लासिक नाटक होत होतं. त्यामुळे ह्या भाषेवरती तयारी आधीच झाली होती. आणि म्हणूनच श्याम बेनेगलांनी ऑब्व्हियसली त्यावेळेला किंवा गोविंद नेहलानींनी किंवा या लोकांनी मला तिथे घेतलं होतं. पण मम्मोचा एक्सपिरियन्स मला अत्यंत काय म्हणतात रिमार्केबल एक्सपिरियन्स एक असा होता. कारण म्हणजे माझं भाग्य होतं की श्याम बेनेगलांबरोबर मला पहिली फिल्म, म्हणजे तो अगेन ही इज अ मास्टर एक तर सिनेमाचा, आणि त्यांना ना टॅलेंटला नर्चर करण्याची पण फार एक छान हे होती. म्हणजे मला आठवतं अत्यंत एक महत्त्वाचा किस्सा, म्हणजे मी फिल्म ॲक्टर कसा झालो आहे मला खरं तर त्यांनीच शिकवलं. माझ्या पहिल्याच फिल्ममध्ये की फरीदा जलालबरोबर माझा सीन होता, आणि त्यावेळेला ना कॅमेराचा खूप आवाज यायचा, म्हणजे कॅमेरा ऑन झाला का खर्र असा प्रॉपर आवाज यायचा त्यावेळेला. तर आमची तयारी झाली, सगळी रिहर्सल झाली, सगळं झालं, आणि माझाच शॉट होता ओव्हर द शोल्डर ऑफ फरीदाजी. आणि ॲक्शन म्हटल्यानंतर कॅमेराचा आवाज आला आणि मी ब्लँक व्हायचो. आणि असं 2दा-3दा झालं. मलाच कळे ना, एवढी तयारी करून, एवढं सगळं पाठांतर हे सगळं करून असं का होतं आहे. त्यांच्या ते लक्षात आलं. त्यांनी
मूर्ती कॅमेरामॅन परत, म्हणजे त्यावेळेचे परत गुरुदत्तचे जे कॅमेरामॅन वगैरे ते असं सगळं. आणि मग त्यांनी मला बाजूला घेतलं. ते अलभ्य लाभ होता हा म्हणजे, पण मला त्याचं जास्त टेन्शन आलं की या सगळ्या सिनियर्स बरोबर. मग त्यांनी मला बाजूला घेतलं. ते मला म्हणाले, संदीप मी तुझे नाटकं पाहिली आहेस, तू उत्तम ॲक्टर आहेस, यू आर अ स्टेज ॲक्टर, मला हेही माहिती ही तुझी पहिली फिल्म आहे. ज्या दिवशी तू बिलीव्ह करायला लागशील ना, तुझा विश्वास बसेल की कॅमेरा डझंट एक्झिस्ट, देन यू विल बी अ फिल्म ॲक्टर. हे मंत्र किती सोपं आणि किती म्हणजे आयुष्यभर पुरण्यासारखं होतं. त्याच्यानंतर मग गाडी सुटली. आणि गाडी सुटली त्यानंतर 2000 म्हणजे 1994 मध्ये मम्मो आले, त्यानंतर 1998 मध्ये हजार चौरशी की माँ हा पण एक प्रभावी चित्रपट, महाश्वेता देवींच्या कादंबरीवरची 1999 मध्ये पुन्हा राम गोपाल वर्माचा शूल चित्रपट. त्याबद्दल काय सांगाल, म्हणजे राम गोपाल वर्मा त्यांच्याबद्दल? सो राम गोपाल वर्मा त्यावेळेला परत मॉडर्न सिनेमा, म्हणजे आपण म्हणतो की कमर्शियल सेटअप मध्ये न्यू सिनेमा, म्हणजे खूप रिअलिस्टिक सिनेमा त्यांनी आणला, म्हणजे सत्यापासून. ते स्वतःचंच ट्रान्झिशन सत्यानंतर त्याचं झालं होतं. आणि मग सत्यानंतर ऑब्व्हियसली मनोज पण म्हणजे फेमस झाला होता. आणि मग शूल आणि त्याचं, तर शूल हा परत अनुराग कश्यपचा इंडिपेंडेंटली लिहिलेला सिनेमा, म्हणजे अगेन त्याचा. सो अनुराग कश्यप, मनोज बाजपेयी आणि ऑब्व्हियसली राम गोपाल वर्मा त्याचे क्रिएटिव्ह डायरेक्टर होते, पण शिनू त्यांचा जो चीफ होता तो डायरेक्ट करत होता. तर अगेन अ व्हेरी गुड स्क्रिप्ट, व्हेरी, आणि खूप मराठी ॲक्टर स्टेजचे वगैरे त्याच्यामध्ये होते. अगदी म्हणजे सयाजी शिंदे पहिल्यांदा हिंदीमध्ये त्याच्यामध्ये आला, नंदू माधव, गणेश यादव, खूप असे म्हणजे NSDचे आम्ही ॲक्टर्सची ती फिल्म होती. त्यामुळे ती फिल्म खूप परत एक छान त्याचा एक एक्सपिरियन्स आणि छान त्याचं एक, अजूनही ती फिल्म लक्षात राहते लोकांनी. थोडंसं मराठीकडे वळायचं झालं तर 2004 मध्ये श्वास आला, आणि 2004 मध्ये आलेला श्वास याने लोकांना विचार करायला लावलं. त्या आधीचे आलेले मराठी चित्रपट आणि श्वास नंतर एक आलेला टर्निंग पॉईंट, याकडे आपण कसं बघता, आणि तुम्ही त्याच्यामधला टर्निंग पॉईंटचा एपिसेंटर होतात, याकडे आपण कसं बघता? हाऊ इट हॅज चेंज युअर लाईफ ऑल्सो. तुमच्या आयुष्यामध्ये अभिनेता म्हणून किती टर्निंग पॉईंटचा तो रोल होता, आणि ओव्हरऑल मराठी इंडस्ट्रीमध्ये जो एक ट्रेंड सेट झाला त्यानंतर, त्याकडे आपण कसं पाहता? सो ॲक्च्युली मराठीबद्दल आधीपासूनच आस्था होती, म्हणजे नाटकं तर उत्तमच होती. सिनेमामध्ये सुद्धा इफ यू सी, जेव्हा मराठीचे जनक जे सगळे होते किंवा ज्यांनी सिनेमा मराठी मोठा केला होता, अगदी विशांताराम, आपले दादासाहेब फाळकेंपासून किंवा बालजी पेंढारगे, ह्या लोकांनी उत्तम सिनेमे केले होते. आणि त्याच्यानंतर सुद्धा स्मिता तळवळकर आणि संजय सुरकरनी सुद्धा फार छान मराठी सिनेमे विषय आणले होते. पण मधल्या काळामध्ये सगळे असे ना विनोदी सिनेमे, आणि ते सुद्धा हिंदीचे कॉपी केलेले असे विषय खूप यायला लागले होते, आणि थोडंसं मराठी ऑडियन्स तुटत होता. आणि मी जेव्हा हे थिएटर आणि ॲक्टर होत होतो तेव्हा मराठीमध्ये मी स्वतःला पाहू शकत नव्हतो की मी कुठल्या त्यामुळे हिंदी आणि हे सगळे चालू होते. पण पहिल्यांदा म्हणजे असं झालं की संदीप सावंत हा स्क्रिप्ट घेऊन माझ्याकडे आला आणि मला म्हणाला अशा प्रकारचा एक सिनेमा मला करायचा आहे. तर पहिला तर माझा विश्वासच बसला नाही की मराठीमध्ये असा सिनेमा अशा प्रकारे होतोय, पण हे सिरियस होतं. आणि मग सगळा अरुण नलावडे आणि त्या लोकांचा ती जी एक पूर्वतयारी आणि तो जो ग्रुप, की भयंकर एक मिशनसारखा त्या सिनेमाकडे बघितलं जात होतं, कारण ती एनर्जी लागणं फार गरजेचं होतं. कारण इट वॉज लाईक अ कम्प्लीट टर्निंग पॉईंट, की असा सिनेमा जो अत्यंत रिअलिस्टिक, अत्यंत क्लोजर टू लाईफ, म्हणजे आपण स्लाइस ऑफ लाईफ म्हणतो तशी. आणि त्यावेळेला काहीच म्हटलं नव्हतं की हा सिनेमा एवढा मोठा होईल. इट वॉज जस्ट टू मेक अ गुड सिनेमा. आणि त्या ह्याने तो सिनेमा झाला, एक्झिक्यूट झाला आणि तसा झाला. आणि नंतर मग जो सिनेमा तो असा त्यांनी जो टेक ऑफ घेतला, याचं कारण एकच आहे की चांगलं कॉन्टेंट किंवा तुम्हाला भिडणारं कॉन्टेंट लपून राहत नाही. हे आत्तासुद्धा तुम्हाला उदाहरणं दिसतील, कितीतरी दिसतील. सो दॅट वॉज द फर्स्ट हे, की सिनेमा विदाऊट काय म्हणतो त्याला, नुसतं एंटरटेनमेंटच पाहिजे किंवा नुसतं गुदगुल्याच करायला पाहिजे असं नसतं. तुम्हाला सिनेमा फायनली तुम्हाला आयुष्यातले पर्स्पेक्टिव्स, आयुष्यातले काय म्हणतो आरसा दाखवणं किंवा कुठेतरी तुम्हाला एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्ह देणं हे फार गरजेचं. ते श्वास आणि मग डोंबिवली फास्ट. सो श्वास जेव्हा मोठा झाला
त्याच्यानंतर तोपर्यंत निशिकांत आणि मी एक टेलिव्हिजन सिरीज निशिकांत बरोबर करत होतो, पोलीस फाईल्स म्हणून. तर त्याच्यामध्ये आम्ही काम करत, कारण तो पण खूप सिनेमाचा माणूस आहे निशिकांत आधीपासूनच. आम्ही खूप सिनेमा डिस्कस करायचो. त्याला म्हटलं की निशी आपण काहीतरी एकत्र करायला पाहिजे, जे श्वासमुळे जे आत्ता क्रिएट झालं आहे ना त्याचा एक एक्सटेन्शन व्हायला पाहिजे. आता असं नको ॲक्सिडेंटली एक सिनेमा झाला आणि मग परत त्याच्यानंतर पुन्हा तेच. हां, तर तसं अर्थात डोंबिवली फास्टला आम्हाला प्रोड्युसर मिळायला 1.5 वर्ष गेला. बरं. पण जेव्हा तो मिळाला, तो प्रोड्युसर इतका करेक्ट मिळाला आम्हाला, स्वदेशी एंटरटेनमेंट, आणि तो सिनेमा झाला. आणि मग अगेन मग तिथून तो त्याला एक काय म्हणतात पाया बसला प्रॉपर, की ओके मराठी सिनेमा किंवा ज्याला सिनेमा म्हणतो, ज्याला तो भाषा मराठी असो हिंदी असो किंवा की सिनेमा कॅन बी अ वर्ल्ड सिनेमा, म्हणजे इट कॅन टेक यू टू डिफरंट हे, म्हणजे तुम्हाला नुसता देशाचा नाही, तुम्ही बाहेरही तो सिनेमा घेऊन जाऊ शकता. हे त्या 2 सिनेमा रेकग्निशन ते मिळालं. आणि त्याच्यानंतर मग तो एक म्हणजे धाडस व्हायला लागलं लोकांचं, की असा वेगवेगळा एक्सपेरिमेंट्स आपण मराठीतही करू. कारण मराठी ऑडियन्सना हा फार वैचारिक आहे. त्याला उथळ गोष्टी मला वाटत नाही तितक्याशा फार भावतात. म्हणजे अशीही लोक असतील की ज्यांना आवडत असेल एक टाइम बिंग, पण त्याला तेही बौद्धिक खाद्य हवं असतं. वेगवेगळे विषय एक्सपेरिमेंट म्हणून समोर आणणं, आणि त्याला ऑडियन्स आहे. याचं कारण एकच आहे की मराठी भाषेचं एक म्हणजे उच्च कल्चर आहे. म्हणजे एक तर पहिली गोष्ट नाटक हा मराठीतला सगळ्यात मोठा, म्हणजे मला असं वाटतं जगातलं सगळ्यात मोठं जे नाटक किंवा नाटकाचं जे कल्चर आहे ते मराठीमध्ये नक्कीच. तर त्यामुळे ते नाटक बघून, नाटकातले लिखाण, नाटकातलं जे सगळं सादरीकरण हे बघता बघता मराठी ऑडियन्स वाढला आहे. तर ऑब्व्हियसली तो बौद्धिक असणारच. वाचनही खूप आहे. पुलं आहे आपले दैवत मानलं जातं, किंवा कितीतरी साहित्यकार आपण त्यांना असं पेडेस्टलवर ठेवतो. तर ऑब्व्हियसली एक कल्चर्ड भाषा हे असल्यामुळे मराठीला जेव्हा हे मिळालं तेव्हा तो एक त्याला एक काय म्हणतो त्याला लोकांनी उचलून धरलं मग. आणि अजूनही तसं आहे. म्हणजे एंटरटेनमेंट हा भाग आहेच एंटरटेनमेंटबद्दल, कारण ऑब्व्हियसली तो एंटरटेनमेंट सेगमेंटमध्येच येतो हे. पण नुसतं एंटरटेनमेंट न करता त्याच्यामध्ये जर वेगळे अँगल्स, वेगळे पर्स्पेक्टिव्ह आणि वेगळ्या गोष्टी तुम्ही जर खाद्य मिळालं तर वेल अँड गुड असं माझं वाटतं. मला असं वाटतं की निखिल अडवाणींच्या D-Day देखील तुमची महत्त्वाची भूमिका होती. इरफान खान, ऋषी कपूर, अर्जुन रामपाल अशी एक तगडी तेव्हा स्टारकास्ट होती, आणि तो अनुभव पण मला असं वाटतं की वेगळा असेल. D-Day तुमचा रोल आणि तो चित्रपट कसा मिळाला होता? जेव्हा मी इस रात की सुबेनी करत होतो सुधीर मिश्रावर, माझे पहिल्या हिंदी जे फिल्म झाले त्यामध्ये इस रात की सुबेनी आहे. त्याच्यामध्ये निखिल अडवाणी तेव्हा त्याचा चीफ असिस्टंट होता, चीफ एडी होता. त्यामुळे दोस्ती झाली होती. आणि ऑब्व्हियसली निखिलचं एनर्जी आणि त्यावेळेचं जे त्याचं सिनेमा करण्याचं जे हे होतं ते तेव्हाच ते दिसत होतं. आणि जेव्हा निखिल हा सिनेमा करत होता तेव्हा त्यांनी आधीच मला सांगितलं होतं की संदीप असं मी सिनेमा करतो आणि त्याच्यासाठी एक छान रोल आहे. सो ते बेसिकली अत्यंत महत्त्वाची थोडंसं फिक्शन आहे ते, की दाऊद आपण नेहमी म्हणतो की दाऊद जर का इथे त्याला आणून जर का जसं आपण कसाबला मिळाली तसं हे त्याला खरी ही इज तसं त्यांनी ते फिक्शन दिलं होतं की दाऊदला इथे घेऊन आलेत आपले रॉ एजंट्स. आणि मग तर ऋषी कपूरनी दाऊदचा रोल केला होता आणि पहिल्यांदा त्यांनी एक आउट ऑफ द बॉक्स जाऊन तो रोल केला होता. तो सिनेमा मला वाटतं ऋषी कपूर सुद्धा ना तसे एक्सपेरिमेंट करणारे असे होते. मला असं वाटतं की थोडंसं ऋषी कपूर यांना अजून ते वेगळ्या पठडीतले रोल करू शकले असते, पण तसे त्यांना मिळाले नाहीत. पण नंतर आता म्हणजे त्याचं वय झाल्यावरती खूप करायला मिळाले. हम दोनो किंवा बरेच काही असे त्यांनी वेगवेगळे केले. तर त्यामुळे तो एक अनुभव कसा होता? हॅपी गो लकी असा माणूस किंवा नाही तसा तो म्हणजे वरवरचा होता, पण अदरवाईज व्हेरी सिरियस, व्हेरी प्रोफेशनल. म्हणजे बॉलिवूडमधले वन ऑफ द व्हेरी प्रोफेशनल, जसं बच्चनना आपण रिस्पेक्ट तसंच ऋषी कपूर एक इज अ व्हेरी फोकस्ड आणि काय म्हणतात त्याला प्रोफेशनल ॲक्टर आणि प्रेम असलेला म्हणजे कामावर असा ते होते. म्हणजे त्यामुळे सो आय एम व्हेरी लकी की त्यांच्याबरोबर एक सिनेमा झाला, किंवा कारण माझे ते खूप फेवरेट ॲक्टर होते, वन ऑफ द.
टेरिटरी हा एक चित्रपट मधल्या काळामध्ये आलेला होता. विषय अगदी वेगळा होता त्याचा, व्याघ्र संवर्धनाचा विषय होता आणि वनक्षेत्रामध्ये काम करताना येणारी आव्हानं, म्हणजे खरं तर हा विचारही कोणी केला नसेल की अशा पद्धतीनं ह्या विषयाला घेऊन एखादा चित्रपट येऊ शकतो, पण त्याची तितकीशी पब्लिसिटी झाली नाही असं मला वाटतं. तुम्हाला वाटतं का? हो, कारण काय असतं की आता जसं मी म्हटलं मगाशी तसं माझ्यासाठी विषय फार महत्त्वाचा असतो. जसं आता हा विषय जेव्हा हा रायटर डिरेक्टर आमचा सचिन मुळेलवार हा घेऊन आला, तर आता तो परत कसं असतं ना की विषय निवडताना मला हे बघतो की ह्या माणसाला त्याच्यातलं प्रेम किती आहे व त्याच्याचं डेप्थ किती आहे. तसं ह्याला होतं कारण हा लहानपणीच तिथे राहिला होता आपल्या विदर्भाच्या त्या भागामध्ये. आपलं जे सगळं जंगल आहे जिथे 15-20 वर्षापूर्वी 5 वाघ होते त्याचे आता 35-40 झालेत. आणि ऑब्व्हियसली वाघांचं असं असतं की प्रत्येक वाघाची एक टेरिटरी असते आणि ते एवढे वाघ म्हणजे त्याची तेवढी टेरिटरी, त्यामुळे त्यांच्या टेरिटरीज वाढल्या, त्यामुळे ते गावाकडे आले. त्यामुळे गाव आणि जंगल असे त्याचे आता कोण कोणाच्या टेरिटरीमध्ये आहे असा तो प्रश्न यायला लागला. मग तिथले जे कॉम्प्लिकेशन्स होते की माणसं हे करणं खाणं किंवा माणसांना त्याचा त्रास होणं, मग माणसांचा राग त्यांच्यावरती, त्यात परत स्मगलिंग होणं किंवा आपण ज्याला तस्करी म्हणतो ते होणं, असं ते सगळं होतं. तर त्याच्यावरती त्यांनी एक फार अप्रतिम ती स्क्रिप्ट लिहिली होती. आणि त्याच्यामध्ये परत किशोर कदम माझा इनफॅक्ट माझा थिएटरपासूनचा माझा दुबेंचा ॲक्टर, त्याच्याबरोबर मम्मोमध्ये आम्ही काम केलं होतं पण एकत्र नव्हते, म्हणजे वेगवेगळे सीन्स होते. पण ह्याच्यामध्ये परत किशोर होता, त्यामुळे ते सगळं इतकं छान जुळून आलं. आणि ते आजही इतकं म्हणजे आत्ताही इतकं परफेक्ट व्हॅलिडेट आहे, कारण आत्ता सुद्धा बिबट्यांचा जो विषय आणि सुळसुळाट हा विषय परत हा सिनेमा परत कायम त्याचं हे राहणार आहे. बिकॉज हे कॉम्प्लिकेशन्स ते पटकन सॉल्व्ह होण्यासारखं नाही आहे. त्याला खूप म्हणजे लोक म्हणतात की नसबंदी हा एक पर्याय असू शकेल, पण हा तुम्ही कसं पाहत? नाही, पण त्याचं नुसतं तेवढं नाही, खूपच वेगवेगळे कॉम्प्लिकेशन्स आहेत त्याच्यामध्ये. आणि आता तिथे काही ॲक्टिव्हिस्ट्स आहेत जे खूप काम करतात ह्याच्यावरती विषयावरती. त्यामुळे आपल्याला म्हणून तो सिनेमा फार महत्त्वाचा आहे की इथे बसून आपल्याला कळतच नाही की महाराष्ट्राच्या नॉर्थ बॉर्डरमध्ये हे चाललेलं आहे. तर या सिनेमाच्या निमित्ताने ह्या गोष्टी लोकांपर्यंत येतात, पोचतात आणि आपल्याला कुठेतरी एम्पॅथेटिकली बघता येतं या लोकांकडे आणि ज्यांना मदत करायची आहे ते मदत करू शकतात. सो त्यामुळे हा विषय खूप महत्त्वाचा होता. पण ॲज यू सेड करेक्ट आहे की होतं काय, त्यांनीच प्रोड्यूस केली होती, त्यांनीच हे केलं होतं. तर त्यामुळे अशा विषयांकडे जे रेग्युलर प्रोड्युसर्स आहेत किंवा रेग्युलर कॉर्पोरेट्स आहे ते फार ह्याला उचलून धरतीलच असं नाही. आणि त्यामुळे मग ऑब्व्हियसली त्याचं जे पब्लिसिटी आहे ते कमी आहे. पण आज डिजिटल ॲमेझॉनवरती तो बघायला, सो OTTचा आत्ता तो एक फायदा आहे. मिस आउट झालेला आहे ते आपल्याला किमान परत बघता येतं आणि ते लाईव्ह आहे, म्हणजे लोकांना कधी बघता येतं. तो ॲडव्हान्टेज आणि स्वतःच्या वेळेनुसार ते कॉन्टेंट बघता येतं, हा त्यातला ॲडव्हान्टेज आहे. वेब सिरीजकडे नक्कीच आपण वळूया. सिटी ऑफ ड्रीम्स फारच गाजले आणि मुळात चित्रपटही तुम्ही इतके केलेले आहेत, नाटक, चित्रपट आणि वेब सिरीज. मुळात चित्रपट आणि वेब सिरीज ह्याच्या चित्रीकरणादरम्यानचा प्रवास वेगळा असतो का, हे आम्हाला नक्की जाणून घ्यायला आवडेल. आणि काय वेगळं पण तुम्हाला जाणवलं किंवा भावलं? सो एक तर सिनेमा हा खूप कॅप्सूल्ड फॉर्म आहे की तुम्हाला त्याचं खूप कॅप्सूल्ड म्हणजे टाईट स्क्रिप्ट, टाईट बजेट किंवा प्लॅन्ड बजेट आणि सगळं वगैरे असतं. आणि सिनेमा हा तुम्हाला आधी दिसायला लागतो, म्हणजे तुमच्या डिरेक्टरला, रायटरला तो कुठल्या दिशेने जाणार आहे, तर कुठल्या त्याचा डिफाईन्ड असतो. डिफाईन्ड एका अर्थाने, अर्थात शूटवरती गेल्यावर त्या पद्धतीने त्याचा एक फ्लो असतो, तो बदलतो, पण एक डिरेक्शन ठरलेलं असतं. पण वेब सिरीजचं परत फॉर्मॅटच असं आहे की पॅरलल ट्रॅक्स खूप असतात. म्हणजे एक मेन ट्रॅक असतो, मेन स्टोरी असते, पण त्याच्याबरोबर पॅरलल खूप ट्रॅक्स ठेवायला लागतात, तर ती एवढ्या एपिसोडमध्ये राहते. जसं आता मी सिटी ऑफ ड्रीम्स जेव्हा करत होतो नागेश कोकुनूर बरोबर, ती त्याची पहिली वेब सिरीज होती जो तो डिरेक्ट करत होता. तर आता त्यांनी डोंबिवली फास्ट पाहिला होता आणि जेव्हा हा लिहित असताना त्यांनी हा पर्टिक्युलर कॅरेक्टर त्यांनी मला डोळ्यासमोर ठेवून तो लिहिला होता वगैरे असं सगळं. त्यामुळे हळूहळू आमची एक खूप मैत्री झाली. आणि मग मैत्री झाल्यावर मी त्याला विचारलं, अरे कसं वाटतं तुला, म्हणजे ॲज अ डिरेक्टर, रायटर म्हणून किंवा
तो म्हणतो अरे काय म्हणजे वेब सिरीज करणं म्हणजे 3 फिल्म्स करण्यासारखं आहे. ओके. कारण एवढं लिहावं लागतं, एवढं कास्टिंग, एवढं सगळं, आणि प्लस त्याला पेशंटली ते सगळं करावं लागतं, एक्झिक्यूट करावं लागतं. तर आणि प्लस कसं असतं की एक फोकस्ड गोष्ट असते, त्याच्यावर पॅरलल गोष्टी खूप उभ्या करायच्या असतात, त्याही इंटरेस्टिंग. सो तो फॉर्मॅटच परत वेगळा आहे. सो ॲक्टर म्हणून त्याचा इंटरेस्टिंग भाग असा आहे की खूप वेगवेगळे रोल्स, आणि जे हिंदीमध्ये अदरवाईज करणं शक्य नाही विषय, ते वेबसिरीजमध्ये करू शकतात. कारण हिंदीमध्ये हा करणार कोण, मग प्रोड्यूस कोण करणार, मग हे ह्याला रिलीज, असा तो सगळा जो भाग आहे तो सगळा इथे बोल्डली काही विषय वेबसिरीजमध्ये करता येतात, आणि प्लस तो डायरेक्टली लोकांपर्यंत पोचतो सुद्धा विषय. तुम्हाला असं वाटतं का की वेबसिरीजमध्ये जितकं बोल्ड दाखवलं जातं किंवा एखादा विषय तितक्या उघडपणे मांडला जातो, तितकं काही म्हणजे चित्रपटाला अर्थात लिमिटेशन्स आहेत, ह्याच्यामुळे ऑडियन्सवर नेमका काय परिणाम झालेला किंवा ऑडियन्स अधिक प्रगल्भ झालेला आहे का असं वाटतं तुम्हाला? प्रगल्भता तर मी जसं म्हटलं मराठीमध्ये प्रगल्भता तर असतेच, म्हणून तो ऑडियन्स त्या विषयाकडे वळतो, हे आपण एक मानून चालूया. पण त्याच्यामुळे थोडंसं कुठल्याही विषयाबद्दल देखील इनडेप्थ नॉलेज किंवा एखादी गोष्ट विस्कटून सांगणं, हे ज्याला म्हणतो की हे अधिक सोपं झालंय OTT-मुळे. सोपंपेक्षा करता यायला लागलं, म्हणजे ते अपॉर्च्युनिटीज मिळालं. जसं मी म्हटलं तसं आता हंट, किंवा जसं आत्ताच नागेश कुकनूरनी राहुल गांधी असोसिएशन आपलं असॅसिनेशनवरती जी हे केली ती अप्रतिम, ज्या अशा राजीव गांधीच्या तर अशा खूपच वेगवेगळे विषय, किंवा जसं आता सिटी ऑफ ड्रीम्स आम्ही केलं की पॉलिटिकल फॅमिली, पण त्याच्याबरोबर मुंबई शहरातलं वेगवेगळं जगणं आणि त्यांचे वेगवेगळे जे प्रॉब्लेम्स ते सगळे दाखवता आले. असे खूप वेगवेगळे विषय करता येतात. इवन इराणियन काही विषय आहेत, किंवा इस्रायलची फौदा नावाची एक सिरीज आहे जी त्याचे खूप सीझन्स झाले, आणि प्रत्येक सीझन एकावर एक चढत असा तो झालेला आहे. सो नुसतं इंडियन नाही, बाहेरचं पण खूप कॉन्टेंट आपल्याला बघायला, आणि म्हणूनच आत्ता ऑब्व्हियसली काय झालंय की हे सगळं बघून कन्झ्युम केल्यामुळे ऑडियन्स बदललाय, आणि ऑडियन्स बदललाय हे खूप कमी लोकांच्या लक्षात येत आहे. करणारे जे आहेत किंवा कॉन्टेंट करणारे ते अजूनही तसंच करतायत, किंवा असं वाटतं अरे ऑडियन्सला हेच आवडेल, किंवा यार तसं नाही आहे. ऑडियन्स खूप बदलला आहे, त्यामुळे तुम्हाला विषय पण मग तसे किंवा वेगळ्या ह्यानी करावे लागतात, तुम्हाला ऑडियन्स ओळखून करायला लागतात. हे थोडंसं आत्ता जे ट्रान्झिशन फेज आहे तो आत्ता चालला आहे. हे ट्रान्झिशन होत असताना मराठी OTT-कडे तुम्ही कसं पाहता, किंवा ती जी एक व्हॅक्यूम आहे की एक डेडिकेटेड मराठी प्लॅटफॉर्म किंवा त्याच्याकडे येणारा व्ह्युअर, ही सांगड बसत नाही आहे, म्हणजे सध्या तरी बसताना तितकीशी प्रभावीपणे दिसत नाही आहे. हो, म्हणजे दुर्दैव असं आहे की अजूनही डेडिकेटेड मराठी OTT प्लॅटफॉर्म नाही आहे. ZEE5वरती थोडंफार बघायला मिळतं, किंवा सोनी लिव्हनी काही इंटरेस्टिंग काही, जसं मानवत जे सिरीज आहे फार अप्रतिम ती झाली आहे. सो असे काही अपवाद सोडले तर देर इज नो डेडिकेटेड मराठी प्लॅटफॉर्म. म्हणजे प्लॅनेट मराठीनी प्रयत्न केला, पण ते त्यांना समहाऊ सस्टेन करणं आणि त्यांना तो हे करता आला नाही. सो विच इज अ व्हेरी सॅड थिंग. अदरवाईज तो एक खूप मोठा होपफुल हे होता की एक डेडिकेटेड मराठी OTT प्लॅटफॉर्म तयार होईल. ते गरजेचं आहे. याचं कारण असं की एकतर कोविडनंतर जे सगळं OTT आल्यामुळे टेलिव्हिजन हळूहळू, म्हणजे सॅटेलाईट जे राईट्स होते फिल्मचे, जिथून एक चांगला रेव्हेन्यू यायचा आफ्टर द थिएटर रिलीज, तो एकदम कमी झाला आहे. कारण एक आता फक्त टेलिव्हिजन बघणारे सिनियर्स जास्त राहिलेले आहेत, सिनियर सिटीजन्स. त्यामुळे पुढचा जो आता किंवा पुढे येणारा जो सगळा ऑडियन्स आहे तो जास्त OTT किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मकडे जास्त वळला आहे. तर त्यामुळे काय झालं आहे की डिजिटलवरती असा काही सपोर्ट सिस्टीम नाही आहे आपल्याकडे मराठीसाठी, जो व्हायला पाहिजे. जो मला असं वाटतं आत्ता हळूहळू भाडीपा करत आहे किंवा प्रयत्न करत आहे की मराठी सिनेमाला एक वेगळा एक सपोर्ट हे द्यावा आणि हे द्यावा. सो असं काहीतरी वेगवेगळे सपोर्ट सिस्टीम्स मराठीसाठी येणं गरजेचं आहे डिजिटल प्लॅटफॉर्मवर. कारण तर मग काय होईल, वेगवेगळे परत मराठी विषय, त्याला एक परत धाडस मिळेल करायला, ते केले जातील. यंग जे डिरेक्टर्स आहेत त्यांचे जे आयडियाज आहेत ते परत एक्झिक्यूट केले जातील.
तर हे फार गरजेचं आहे आता. नाही, हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे खरं तर जसं आपण म्हणतो की थिएटर मिळालं पाहिजे, तसं तर मी तुझं म्हणते आता OTT प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे. ॲब्सोल्युटली मिळालं पाहिजे. म्हणजे आता ही त्या लेवलची गरज झालेली आहे की आमच्याकडे मटेरियल आहे, आमच्याकडे तो विचार आहे, ती संकल्पना आहे, पण ते मांडायला तो प्लॅटफॉर्मच नाही आहे दुर्दैवानं. करेक्ट. सो मला असं वाटतं की जे कोणी ह्याच्यातले तज्ज्ञ आहेत त्यांनी खरं ह्याच्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे. आणि अगेन जसं मी म्हटलं की काही सिनेमा ज्यांना आपण म्हणतो की थिएटर्स मिळत नाहीत, पण असेही काही सिनेमाज आहेत, दशावतार आहे की ज्यांचे थिएटर्समध्ये बऱ्यापैकी तो चालतोय आणि अजूनही व्यवस्थित चाललेले आहेत. तर हा मग डिफरन्सिएशन कसं होतंय किंवा ह्याकडे आपण कसं बघता? एकतर परत आता दशावतार उदाहरण घेतलं तर दशावतार परत आपल्या खूप रूट्सशी रिलेटेड असा तो विषय आहे आणि त्याचा एक्झिक्युशन हा वेगळा भाग आहे. मी विषयाबद्दल बोलतोय कारण पहिली गोष्ट तर विषयच तुम्हाला वेगळे द्यायला, जसं मी मगाशी म्हटलं की ऑडियन्स बदललाय, त्यामुळे तुम्हाला वेगळा अनुभव देणं फार गरजेचं आहे थिएटरमध्ये. कारण आता काय झालंय की घरामध्येच तुम्हाला एवढं कॉन्टेंट बघायला मिळतंय आणि नुसतं नॅशनल नाही इंटरनॅशनल कॉन्टेंट बघायला मिळत आहे. त्यामुळे बाहेर जाताना किंवा थिएटरमध्ये जाताना खूप चूजी झाले आहेत ऑडियन्स. पूर्वी जसं होतं की जाता येतं चला बघितलं, माझ्याकडे वेळ आहे, मी सिनेमा, असं होत नाही आता. आता खूप लोक सिलेक्ट करून चूज करून जात आहेत. याचं कारण असं की आता ते बघतायत की मला वेगळा अनुभव काय मिळेल थिएटरमध्ये जाऊन. कारण थिएटर सिनेमा हा कायम राहणार, कारण तो जो अनुभव आहे त्याला रिप्लेसमेंट नाही आहे. बरोबर. म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर जेव्हा हा एक परत चॅलेंज आला होता, जेव्हा खूप टेलिव्हिजन चॅनल्स आले होते तेव्हा सुद्धा असा धोका निर्माण झाला होता की मराठी आता सिनेमा राहतोय की नाही, थिएटर राहतोय की नाही. तसं होणार नाही. तो एक थोडासा फेज असेल, ट्रान्झिशन फेज असेल. पण आत्ता असा काळ आहे की तुम्हाला एक्सपिरियन्शियल काहीतरी वेगळं द्यावं लागेल. म्हणजे आज तुम्ही बघाल तर लोकांना एक अनुभव आहे, म्हणजे सुट्टी लागली किंवा वीकेंड आला का लोक बाहेर जातात खूप. पूर्वी असं होतं की वीकेंड आलं का रे सिनेमा बघूया, हे बघूया, ते बघूया. आता तेवढं नाही राहिलेलं, कारण त्यांनाही वेगळा अनुभव पाहिजे. बरोबर. सो कोविडमध्ये ती एक सायकोलॉजी झाली की आयुष्यात काही होऊ शकतं, त्यामुळे आता जो वेळ आहे त्याच्यामध्ये मला वेगवेगळे अनुभव घ्यायचे आहेत. मग ते तुम्हाला तुमच्या नॉर्मल लाईफमध्ये पण दिसतं आणि तो तुम्हाला तुमच्या एंटरटेनमेंट ह्याच्यामध्ये पण दिसतं. सो त्यांना वेगळा अनुभव असेल तर ते लोक गर्दी करतात. तर तो अनुभव तुम्ही वेगळा काय देऊ शकाल, वेगळा पर्स्पेक्टिव्ह काय देऊ शकाल, वेगळा थॉट काय देऊ शकाल, हे फार गरजेचं आहे आता. त्यामुळे जर्नी थोडी कठीण नक्कीच झालेली आहे किंवा कठीण. आणि माझं असं म्हणणं काय कठीण काय, म्हणजे तुम्हाला काम तर करायचं, तुमचं ते काम आहे. त्यामुळे जसं मी म्हटलं, म्हणजे श्वासच्या वेळेला तो प्रयत्न केला, म्हणजे मला तरी वाटतं की हा चॅलेंज म्हणून त्यांनी स्वीकारलं पाहिजे की 3 तासामध्ये असा एखादा विषय तुम्ही जर खुलवून लोकांसमोर दाखवलात तर तो पाहिला जातो, जे सैराटने दाखवलाय, दशावतारने दाखवलंय. ॲब्सोल्युटली. आणि मी जसं म्हटलं तसं चेंज हा इनएव्हिटेबल असतो ना, मग तो नैसर्गिक नियम आहे की बदल हा होणारच. मग बदल होणार तर तुम्हालाही बदल तो एक्सेप्ट करायला पाहिजे. तर बदलासाठी तुम्हाला स्वतःला बदलायला पाहिजे. हे काय म्हणतो, हे नॅचरल फिनॉमिनन आहे. खरे यामधलं सत्य असं आहे. मधल्या काळात तुम्ही सत्यशोधक नावाचा एक चित्रपट केला होतात, महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरचा तो कार्यक्रम तो होता. याचे शूटिंग किंवा कास्टिंग ह्याचं हे कसं काय झालं होतं? म्हणजे ज्योतिबा सो ते एक म्हणजे एक फार काही गोष्टी आपण म्हणतो ना की ते तुमच्या नशिबातच असतात, तसं ते घडलं. कारण निलेश जळमकर त्याचे जे लेखक दिग्दर्शक होते, मी त्यांना कधीच आधी भेटलो नव्हतो, मला ते माहिती पण नव्हते. पण माझ्याकडे ते एकदा आले फोन करून, ते आणि त्यांचा प्रोडक्शनचा माणूस, आणि ते म्हणाले की असा मी सिनेमा करतोय महात्मा फुलेंचा आणि मला असं वाटतं तुम्ही तो करावा. तर मी एकदम म्हणजे असा हेच झालो, सरकलोच. मी म्हटलं अरे मी का महात्मा फुले, म्हणजे काय? तर त्यांनी माझा फोटो आणि त्यांचा फोटो असा मॉर्फ केला होता आणि तो मला त्यांनी दाखवला आणि मी बघूनच म्हटलं की ओके, मग मला आता काहीच, आता मला पुढचं सांगा, तुमची स्क्रिप्ट कशी आहे, तुम्ही काय केलंय. सो त्यात पहिलं एक्सेप्टन्स झालं होतं. मग ऑब्व्हियसली स्क्रिप्टवरती काम झालं, त्याच्यावरती 6 महिने गेले. मग त्याचं हे करता, मग त्याच्यासाठी जे काही चॅलेंज होता तो सिनेमा झाला. आणि परत असं आहे की म्हणजे नशीब नुसतं सिनेमा मिळवणं नाही, एक्झिक्युशन ते जे नाही, सिनेमात तर एक्झिक्यूट झालाच, पण त्यांची जी पर्सनॅलिटी होती, म्हणजे फुले आणि सावित्रीबाई, हे इक्वेशन, त्यांचं जग, हे ह्या निमित्ताने एक्सप्लोअर करायला मिळालं, हे माझं भाग्य आहे. कारण
हे असं कपल होणं फार आहेत. म्हणजे अजूनही सोशल अभयभंग किंवा राणीबंग असे खूप म्हणजे आपले सगळे आमटे कपल वगैरे सगळे आहेत. पण त्या काळामध्ये इट वॉज अ रोमॅन्टिक आयडिया, म्हणून मी त्याला नेहमी म्हणतो की इट्स अ रोमॅन्टिक फिल्म. बर. त्या दोघांमधलं आपण म्हणतो ना की रोमांस असं नाही की आपण बसलो आणि गप्पा आणि छान गाणी किंवा आपण, इट इज ऑल अबाउट दोघांनी मिळून सोशल रिफॉर्म्स आणणं किंवा जग बदलणं किंवा काही कॉन्सेप्ट्स बदलणं. हे जे होतं ना ते पायनियर्स आहेत दोघे या गोष्टींचे. हा उलगडा मला झाला. त्यामुळे ऑब्व्हियसली सावित्रीबाईंसाठी चांगली ॲक्ट्रेस, मग राजश्री देशपांडे आली आणि असं करून तो सिनेमा झाला. तो आता ॲमेझॉनवरती आहे, ज्यांनी पाहिला नसेल तर ते बघू शकतात. साऊथचे जे सिनेमे आहेत ते पाहिले तर असं वाटतं की मल्याळम चित्रपटसृष्टी आहे ती थोडासा हेवा त्याचा असा वाटतो की कथा, संहिता, बजेट, तांत्रिक बाबी हे सगळं उत्तम असतं. तमिळ आणि तेलुगू चित्रपट देखील जर तुम्ही त्यांचं पाहिलं तर हे सगळं जुळून येतं. मराठी कुठे अडले नेमकं? मराठी सिनेमा त्या लेवलचा किंवा तेवढ्या मोठ्या एक्सपोजर त्याला का मिळत नाहीये, हा माझा प्रश्न आहे. काय अडथळे? मी जसं म्हटलं तसं एक्सपोजर तर मिळालंच आहे. म्हणजे संध्या मिळाल्या, जसं मी म्हटलं तसं श्वास डोंबिवली नॅशनल इंटरनॅशनल लेवल अजूनही काही सिनेमा. आत्ताच सामरबोंड हा सिनेमाला मोठा हे मिळाला आहे. सो हे सगळं मिळतच असतं. मुद्दा असा आहे की आपल्याकडे हे खूप कॉम्प्लिकेटेड गोष्टी आहेत. म्हणजे हा दोन्हीचा भाग आहे, म्हणजे मेकर्सचा आणि ऑडियन्सचा दोघांचाही भाग आहे. की साऊथमध्ये पहिली गोष्ट एक तर लँग्वेजवर त्यांची असलेली लँग्वेज, आणि तिथे बॉलिवूड नाही आहे पहिली गोष्ट. बॉलिवूड इंडस्ट्रीच नाही आहे. सो त्यांना दुसरी भाषा हा काय म्हणतात त्याला ऑल्टरनेटिव्ह नाहीच आहे. इट इज त्यांची मदर टंग जी आहे त्याच भाषेत कॉन्टेंट बघतात आणि ते त्यांना कन्झ्युम करायला आवडतं. हा पहिला भाग. आणि ते कमिटेड आहेत. म्हणजे मला हेही माहिती आहे, कारण मी केरळमध्ये जाऊन शूट वगैरे पण केलं. तिथल्या लोकांना तिथे एक वेळ त्यांना खायला नाही मिळालं तर चालेल, पण सिनेमा बघणं हा त्यांचा धर्म आहे. हा पहिला भाग, मोठा भाग. आपल्या इथे दुसरी गोष्ट, परत नाटक ही कल्चर असल्यामुळे ना नाटक पण एक प्रायोरिटी आहे. त्यामुळे आता नाटकं जेवढी चालत आहेत किंवा नाटकाला जो हे आहे ना रिस्पॉन्स आहे तेवढाच सगळ्याच सिनेमांना असतोच असा नाही आहे. म्हणजे आज सुमार नाटकसुद्धा बरं चालतं, तसं सिनेमाच्या बाबतीत नाही होत आहे. तेवढा कमिटेड ऑडियन्स सिनेमाला नाही आहे. आणि मग दुसरी गोष्ट ऑब्व्हियसली मेकर्सचं, जसं मी म्हटलं तसं काही वेळेला वेळ बदलतोय, काळ बदलतोय, तसं तुम्हाला कॉन्टेंट द्यावं लागतं, त्याच्यासाठी प्रयत्न करायला लागतात. हे आहे. आणि तिसरी गोष्ट असं आहे की जसं मी म्हटलं तसं एक डिजिटल माध्यम येणं फार गरजेचं आहे. म्हणजे अजूनही मोठे जे प्लेयर्स आहेत, ॲमेझॉन आहेत, हे आहेत, हे कॉन्टेंट विकत घेत नाही आहेत. हे पेपर व्ह्यूमध्ये कॉन्टेंट, म्हणजे मराठी सिनेमे जे तुम्हाला बघायला मिळतात ते काही विकत घेतलेले नसतात, ते पेपर व्ह्यू ह्याच्यावर असतात. त्यामुळे काय म्हणतात त्याला एक सपोर्ट सिस्टीम जी असते ना ती फार गरजेची आहे मराठी सिनेमाला. तर मला असं वाटतं आता सगळीकडे चर्चा पण हे होते. आणि या प्लॅटफॉर्मवर परत सांगतो की सबसिडी हे आहे, मिळतं, हे ठीक आहे. पण हेच जर का सबसिडीचे पैसे म्हणा किंवा हे म्हणा जर का असा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये बनवला मराठीसाठी डेडिकेटेड, आणि हे जर झालं तर जास्त त्याचा फायदा होईल असं मला वाटतं. नक्कीच. हा अतिशय गहन विषय आणि मला असं वाटतं की हे जर घडलं, जसं मी मागे सुद्धा म्हटलं होतं, एक प्रपोजल जेव्हा फार वर्षापूर्वी जेव्हा हे आलं होतं की महाराष्ट्र जसं तिकडे साऊथमध्ये असं मला असं वाटतं की पूर्वी एक पिंपळपान नावाची एक सिरीज होती मराठीमध्ये, सिरियल होती पिंपळपान. त्याच्यामध्ये दरवेळी नवीन पान उघडलं जायचं, नवीन काहीतरी एक प्रगल्भ असा विचार किंवा डिफाईन करणारा असा विचार हा दिला जात होता. कुठेतरी आजही मराठी ऑडियन्सना असं वाटतं की अशा पद्धतीचं काहीतरी नवीन हे सतत येत राहावं, जे बौद्धिक खाद्य पुरवत राहील. मी परत तेच म्हणतो की असं नाही आहे की कॉन्टेंट होत नाही आहे. कितीतरी अशी उदाहरणं आहेत जे कॉन्टेंट झालेलं आहे, पण मग त्याला एक्झिक्युशनला किंवा त्याला एक्झिबिशनला तेवढा हे मिळत नाही. साबरबोंड किती म्हणजे लकीली त्याला मोठा हे मिळालं आणि ते काही हिंदी लोकांनीच त्याला उलट सपोर्ट केल्यामुळे तो थिएटरमध्ये तरी आला. मला ह्याच्यावर नक्कीच बोलायला आवडेल की डोंबिवली फास्ट हा चित्रपट नक्कीच टर्निंग पॉईंट होता, पण हा पहिला मराठी चित्रपट असा आहे की जो साऊथमध्ये त्याचा रिमेक झाला आणि आर माधवननं ती भूमिका साकारली होती. मग कलाकार म्हणून ज्यावेळी अशा पद्धतीनं आपला चित्रपट हा इतर भाषेमध्ये त्यांना वाटतं की ह्याचा रिमेक व्हावा,
एक कलाकार म्हणून कसं बघता या रिफ्लेक्शनकडे? ऑब्व्हियसली म्हणजे तो एक परत होता ना की जेव्हा आपण लँग्वेज राईट्सचे एक वेगळे पैसे मिळतात प्रोड्युसरला, सो दॅट इज अगेन काय म्हणतो त्याला एक वेगळा ल्युक्रेटिव्ह आहे ते. हां, सपोर्ट हे असतं. पण तेच होतंय की मराठी सिनेमा मराठी ऑडियन्सपर्यंत महाराष्ट्रापर्यंतच पूर्ण पोचत नाही आहे, तर मग बाहेरच्या लोकांना आता तमिळ आणि साऊथमधले लोक काही मराठी सिनेमे बघतात आज, म्हणजे आता लकीली खूप म्हणजे अमराठी लोक मराठी सिनेमे बघतात आणि डेडिकेटेड एक लोक पण आहेत, पण प्रमाण तेवढा नाही आहे. सो एक अजून म्हणजे मगाशी मी जे म्हणत होतो तसं एक्झिबिशनचं एक आहे. मला असं वाटतं, अजूनही असं वाटतं की मल्टिप्लेक्समधलं एक स्क्रीन डेडिकेटेड मराठी सिनेमाला असायला पाहिजे, ऑडियन्स असो ना असो, कारण हा सवयीचा भाग आहे. याला सवयी बसायला, जसं आता डिजिटल हे कसं झालं, आता आपल्याला सवय झाली ना, बघता 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 यू आर वॉचिंग इतकं डिजिटल कॉन्टेंट कन्झ्युमर, तसं एक स्क्रीन डेडिकेटेड मल्टिप्लेक्समधला जर का मराठी सिनेमासाठी असेल तर सुरुवातीला काही महिने होतील की ओके कमी लोक जात आहेत कमी, पण तो सिनेमा जर थिएटरमध्ये राहिला किंवा तो आठवडाभर 2 आठवडा राहिला तर लोक जातील आणि अमराठी लोक पण जातील. कारण कितीतरी लोक अमराठी लोक आज देवबाभळी नाटक बघायला कितीतरी अमराठी लोक जात आहेत परेश रावळच्या त्या ह्याच्यानंतर त्याच्या. सो अमराठी लोकांपर्यंत तो पोचत नाही आहे ज्यांना मराठी कॉन्टेंट बघायचं आहे. बरोबर. मग ते जर का तो सिनेमा त्या मल्टिप्लेक्समध्ये त्या सिंगल थिएटरमध्ये राहिला तर ते जे हिंदी सिनेमा बघायला येतात लोक, त्यांना कळेल की अच्छा हा चांगलाच विषय आहे, मराठी सिनेमा आहे हा आपल्याला सो त्याला एक वेळ लागेल ट्रान्झिशनसाठी. पण तो एक डेडिकेटेड स्क्रीन, माझं तर असं म्हणणं आहे, जर साऊथमध्ये जर सगळ्या स्क्रीन्समध्ये त्याच लँग्वेजेसचे लागत असतील तर मग आपल्या किमान एक लागायला काय हरकत आहे? स्क्रीनमध्ये लागायला कंटिन्युअसली एक स्क्रीन डेडिकेटेड असायला काय प्रॉब्लेम आहे? नक्कीच. आणि असं नाही आहे की मराठी प्रेक्षक हा जात नाही आहे सिनेमाकडे, तो जातोय, फक्त सिलेक्टिव्ह विषयांसाठी म्हणून जातोय. मराठी चित्रपटसृष्टी ही देशामध्ये वैचारिकदृष्ट्या जर पाहिलं तर फार पुढे आहे असं म्हणायला हरकत नाही, पण मराठी वेब सिरीज किंवा मोठे स्टार असलेले मराठी चित्रपट हे तसे नाही आहेत. तर याबद्दल आपण कसं पाहता याकडे? मराठीमध्ये परत मी तेच म्हणतो की कॉन्टेंटच महत्त्वाचं आहे, स्टार्स होणं शक्य नाही. कारण मी परत तेच म्हटलं की कॉन्टेंट कॅन मेक यू अ स्टार. कॉन्टेंट कॅन मेक मी अ स्टार. म्हणजे मला आज श्वास आणि डोंबिवली फास्ट मुळेच जे मिळाले ते मिळाले. सो इट इज बिकॉज ऑफ द कॉन्टेंट, इट इज बिकॉज ऑफ द मेकिंग ऑफ द फिल्म. तसंच राहणार आहे. आणि जे अजूनही साऊथमधले जे चांगले सिनेमे, चांगले सिनेमे म्हणतो ते तसेच आहेत आणि दोज हॅव, त्यांनीच ते स्टार्स झाले. कारण मी म्हणतो तसं ऑडियन्सच तुमचा कल्चर्ड आहे. तो काय सलमानसारखा मराठीमध्ये बघायला नाही जाणार, तो नाटक बघणार आहे, तो वाचनाला पुलंचा फॅन आहे, तो काय त्याच्यासाठी स्टार महत्त्वाचं नाही, त्याच्यासाठी कॉन्टेंटच महत्त्वाचं आहे. आता आपण चित्रपट आणि हिंदी चित्रपट मल्टिप्लेक्स ह्याच्यावर बोलतोय, तर आजही अनेक हिंदी चित्रपट असे आहेत की जे बघितल्यावर असं वाटतं की का पाहिला हा चित्रपट. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा तितकं लोकांना खेळवण्यासारखं मटेरियल आहे, तर त्याचं उत्तर कदाचित नाही आहे. तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये ऑडियन्स हा हिंदी चित्रपटांकडे जातोय का, तर त्याचंही उत्तर नाहीच आहे. तितक्या मोठ्या प्रमाणात नाही. काही सिलेक्टिव्ह हिंदी चित्रपट असे येतात की त्याची स्टारकास्ट लोकांना आकर्षित करते किंवा त्याचा आत्मा जो आहे, त्याची जी स्क्रिप्ट आहे, कथा विषय आहे, तो अट्रॅक्ट करतो. पण बाकीचे जे हिंदी चित्रपट आहेत त्यांनासुद्धा मल्टिप्लेक्समध्ये जर आपण गेलो तर अर्ध्याहून अधिक थिएटर हे रिकामच असतं. तरीसुद्धा त्यांना आपण जागाही देतच असतो किंवा त्या चित्रपटांना लगेच आपण काढत नाही, ते कायम तसेच असतात अनेक आठवडे. हे कुठेतरी मराठीच्या बाबतीत देखील मला वाटतं सरकारने देखील तितकंसं गांभीर्यानं घेतलं पाहिजे. मी म्हणतो निदान कमीत कमी जर एक स्क्रीननी जरी सुरुवात केली की डेडिकेटेडली एक स्क्रीन, प्रेक्षक नसतील हरकत नाही, पण तो ठेवणं आणि ते करणं फार गरजेचं आहे. कारण एक्झिबिटर्स म्हणतात की अरे मराठी सिनेमा तुमच्या ऑडियन्सच येत नाही, हे नाही, मग तसे हिंदी सिनेमासुद्धा बरेच असतात, तिथे कुठं कोणी काढत नाही लगेच 2 आठवड्यात, मग का मराठी सिनेमा काढला जातो? हे जोपर्यंत त्याच्यासाठी कोणी काहीतरी स्ट्रक्चरली काहीतरी करायला पाहिजे ना, नाहीतर नुसतंच आपलं
मी मराठी सिनेमा हे व्हायला, पण स्ट्रक्चरली हेच अशा काहीतरी गोष्टी करायला पाहिजेत. मला असं वाटतं मराठी माणसासाठी जर काय करायचं असेल तर ह्याने सुरुवात करायला हरकत नाहीये, कारण मराठी. पण हे आत्ताच नाहीये, मी किती वर्षांनी बऱ्याच लोकांचं म्हणणं हे असेल, मी एकटा नाही, किती लोकांच्या डोक्यात ही गोष्ट आहे, पण का नाही होत आहे मग? खरंय खरंय. तुम्ही अनेक अभिनेत्यांसोबत काम केलेलं आहे, म्हणजे बॉलिवूडच्याही, मराठीही, थिएटरही. कुठल्या अभिनेत्यांसोबत किंवा अभिनेत्रीसोबत काम करताना तुम्हाला म्हणजे असं वाटलं की यांच्याकडून काहीतरी घेण्यासारखं आहे, किंवा अनुभव सगळ्यात बेस्ट होता, किंवा वेगळं काहीतरी शिकायला मिळालं असं वाटलं? असे 3 अनुभव ऐकायला मला नक्की आवडतील. म्हणजे 3 अनुभव फारच कठीण आहे तरी सुद्धा. सो नाही, जसं मी म्हटलं श्याम बेनेगलांचं तर मी उदाहरण दिलंच, म्हणजे आय एम सो लकी टू वर्क विथ देम. त्याच्यानंतर सुधीर मिश्राबरोबर काम करताना पण मला खूप गोष्टी मला शिकायला मिळाल्या. एकतर बेसिकली कॅरेक्टरायझेशन कसं करायचं, किंवा एक लेखकाने एका लेवलवरती लिहिलेलं असतं आणि मग ॲक्टर म्हणून तुमचे अनुभव आणून तुम्ही त्याला एक वेगळ्या डायमेन्शन कसं देऊ शकता, हे त्यांच्याबरोबर एक प्रोजेक्ट करताना मी ते शिकलो आणि तो एक मला खूप फायदा मिळाला. जसं इस रात की सुबेनी म्हणून आम्ही एक सिनेमा करत होतो, त्याच्यामध्ये गोष्ट होती, एका रात्रीची गोष्ट होती, चेज होता, की एक ॲडव्हर्टायझिंगमधला माणूस एका अनावधानाने एका गुंडाला थोबाडीत मारतो. त्याला माहिती नसतं की हा शहरातला मोठा गुंड आहे, आणि मग तो गुंड ह्याच्या मागे लागतो, अशी ती गोष्ट आहे. त्या गुंडातले 2 जे त्याचे आवडते असतात, तसं मी आणि किशोर कदम असं होतं, आणि अख्ख्या सिनेमामध्ये आम्ही त्याच्या मागे धावत असतो, त्या हिरोच्या मागे हे करायला. तर आता असं होतं की ते सीन्स लिहिले होते की असं हा गेला तिथे, हा तिथे गेला, मग हा. तर हे 2 कॅरेक्टर्स इंटरेस्टिंग करण्यासाठी सुधीरनी आम्हाला हे दिलं होतं की तुम्ही काय करू शकता हे. मग किशोरनी असं ठरवलं होतं की हा कॅरेक्टर वेळ मिळेल तेव्हा पुलंचं पुस्तक काढतो आणि वाचतो. हे पुलंचं पुस्तक घेऊन पुलंचा फॅन आहे हा, असं त्यांनी ते हे केलं होतं. आणि मग माझ्या लक्षात आलं की म्हणजे विचार झाला की तर हे चेस सुरू होते का 5 स्टार हॉटेलमधनं. आता एरवी तो हा ना असा शर्ट आउट आणि असा वगैरे, पण 5 स्टारमध्ये जाणार म्हणून हा एक इनशर्ट करतो आणि त्यांनी नवीन शूज घेतलेले असतात ते तो घालून जातो, जो कधीच घालत नाही, पहिल्यांदा घालून जातो. आणि मग माहिती नसताना ती चेस सुरू होते ना, म्हणजे काहीच ते कल्पना नसते, आणि मग त्या शूजमधनं तो धावायला लागतो आणि ते शूज चावायला लागतात. सो थ्रू आउट ते शूज चावलं आणि ते नवीन आहे, ते टाकताही येत नाही. सो त्याच्यामुळे जे कॉम्प्लिकेशन झाले ती फार एक गंमत कलर त्याच्यामध्ये आला असं ती. आत्ता मला इनफॅक्ट आपण बॉलिवूड म्हणतो, पण मी भयंकर इम्प्रेस्ड आहे राजकुमार रावच्या ह्याच्याबद्दल. म्हणजे आत्ता निकमांचा जो रोल करतोय तो, त्याला एकतर ऑब्व्हियसली निकम साहेब अजून आहेत, त्यांना ऑब्व्हियसली हे देणं. सो त्यांनी ज्या पद्धतीने तयारी केली होती, आणि तयारी आपण म्हणतो ना, चांगली तयारी अशी असते जी तुम्हाला दिसत नाही, म्हणजे ह्याला. पण मी एवढा ॲक्टर असून सुद्धा मला आय वॉज सो इम्प्रेस्ड की त्याचं जे पहिलाच सीन होता, त्यांनी जे प्रेझेंट करतो, ते कोर्टमध्ये येतात आणि ते जे सीन आपली केस पहिली प्रेझेंट करतात, ते ऐकूनच मला वाटलं की वा, अशी दाद देतो ना तसं मला वाटलं. म्हणजे त्याचं पाठांतर वगैरे तर हे बेसिक काम आहे, पण त्या कॅरेक्टरचं त्याचं जे सगळं वेटेज आहे, त्याचं जे त्या केसचं टेन्शन आहे ते असूनसुद्धा एक कॉन्फिडेंटली हे जे त्यांनी केलं ना, सो हे कळतं की काही ॲक्टर ना, तुम्ही कुठेही असा, मग ते तुम्ही बॉलिवूडमध्ये असा, तुम्हाला असा यू आर ॲक्टर, यू आर टॅलेंट, तसा तो एक अमेझिंग. म्हणजे आय वॉज सो इम्प्रेस्ड. म्हणजे त्यामुळे मला असं वाटलं की नाही, म्हणजे ही तयारी फार महत्त्वाची आहे. म्हणजे कितीही म्हटलं तुम्ही कुठल्याही लेवलला असं, आज तो स्टार आहे, म्हणजे आज मोठा हे आहे, त्याच्यासाठी प्रोजेक्ट बनले, पण द वे ही डज इट, अमेझिंग. नाही, नक्कीच आमची उत्सुकता वाढलेली आहे. जसं मी म्हटलं सुरुवातीला की तुम्ही बऱ्याच फ्लेवर्स घेऊन येत आहे खरं तर रसिका प्रेक्षकांसाठी. हा म्हणजे हा सिनेमा असंभव म्हणून असंभव जो येतोय, त्याच्यामध्ये सुद्धा आता बेसिकली मी मला मुक्ताबरोबर काम करायचं होतं, आणि मुक्ताबरोबर कधी काम करायचा योग नव्हता आला. आणि प्लस गिरीश जोशीने याचं लिखाण केलं. गिरीश जोशी इज वन ऑफ द व्हेरी गुड रायटर ऑफ अवर इंडस्ट्री. म्हणजे नाटकं उत्तम, आणि लिखाण त्याला म्हणजे टेक्निकली ही इज अ व्हेरी एक्युप्ड रायटर. त्यामुळे त्याच्याही लिखाण मला तो ह्या 2-3 गोष्टी, आणि प्लस ही पहिल्यांदा नैनितालमध्ये शूट होणार होती, अप्रतिम गोष्ट आहे, एक वेगळाच अनुभव देणारी गोष्ट आहे. सो ह्या गोष्टी काय म्हणतो त्याला, ह्या गोष्टी आपल्याला एकतर
आपल्याला पण त्या प्रोजेक्टमधनं काही ना काहीतरी मिळत असतं, बिकॉज ते फार महत्त्वाचं असतं की कुठेतरी तुम्ही ग्रोथ होत असता, कुठेतरी वेगळा अनुभव आम्हालाही मिळत असतो. सो असे काही रिमार्केबल प्रोजेक्ट्स. नक्कीच. तर मला असं वाटतं की लोकांनाही याची उत्सुकता आहे की आता हे कधी रिलीज होणार आहेत आणि कधी पाहायला मिळणार आहेत, आणि तुम्हाला 21 तारीख वेगळ्या वेशभूषेमध्ये वेगळ्या रोलमध्ये पाहणं हे एक ट्रीट असते लोकांसाठी, आणि आत्तापर्यंत लोकांनी ते फार अनुभवलेलं आहे. तुमची जी डिमांड आहे की एक स्क्रीन डेडिकेटेड ही मिळाली पाहिजे, तर मलाही असं वाटतं की कॉफीच्या माध्यमातून हे सांगावं की गव्हर्नमेंटने सुद्धा हे फार सिरियसली घेतलं पाहिजे की आपण मराठी करतो, तर मराठी माणसासाठी म्हणून जर काही एखादी सुरुवात करायची असेल तर आत्ता ही वेळ गेलेली नाही आहे, तर ही सुरुवात नक्की आपण करू शकतो आणि एक डेडिकेटेड स्क्रीन नक्कीच देऊ शकतो. OTTसाठी देखील अशा पद्धतीनं एखादा प्लॅटफॉर्म निर्माण व्हावा ही काळाची गरज आहे. त्यामुळे या संदर्भात देखील काय करता येईल ह्याचा विचार हा यातल्या तज्ज्ञांनी नक्की करणं आवश्यक आहे, जेणेकरून मराठी माणसाला जे पाहायचं आहे ते तो कॉम्प्रोमाइज करतोय. कारण केवढं साहित्य मराठीमध्ये, कितीतरी गोष्टी लिखाण आहे ज्याचं वेब सिरीज मध्ये आपण कन्वर्ट होऊ शकतो. जे फिल्म मध्ये नाही करता येणार, जे वेब सिरीज मध्ये करता येईल. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मला असं वाटतं यू आर रॉकिंग ऑन ऑल द प्लॅटफॉर्म्स, बी इट ड्रामा असो, थिएटर असो, किंवा म्हणजे आपण चॅनल्स म्हणतो, OTT असो, मूवीज असो. तर तुम्ही नक्कीच यावेळी सुद्धा आमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन आल्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. असंच वैचारिक खाद्य आम्हाला सतत पुरवत राहा, आणि आम्ही फक्त अनुभव शेअर करतो. आणि कॉफीमध्ये आज तुम्ही आलात त्याबद्दल आपले अनेक धन्यवाद. खूप मनमोकळ्या गप्पा आज तुमच्याशी मारता आल्या. कॉफीमध्ये आता वेळ झालेली इथेच थांबायची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.